कोण बोललं आपल्या मराठी शाळा बंद पडल्या आहेत? कारण मी आज तुम्हाला कोकणातली सर्वात सुंदर मराठी शाळा दाखवणार आहे. इतके सुंदर की जेव्हा या मुलांना कळलं की मी कोकणात फ्री मध्ये ट्रॅव्हल करतो तर त्यांनी सर्वात आधी मला जेवायला बसवलं. आता जेवण करून हात धुवायला बाहेर आलो तेवढ्यात शाळेच्या आवारात ही लहान मुलं खेळताना दिसली. मग काय झालो ना भाई, मी पण लहानपणीचा सुशांत. सरस्वती पूजा असल्यामुळे गावातल्या बायका सुद्धा एक पारंपरिक डान्स करत होते. त्यात सहज मुलांना मी एक प्रश्न विचारला, मोठं होऊन काय बनायचंय? कोणी डॉक्टर, कोणी पोलीस तर कोणी आर्मी ऑफिसर. पण या सर्व मुलांमध्ये एका मुलाचं उत्तर थोडं वेगळं होतं. मला झाकडे नृत्य करणारा बनायचंय. आता झाकडे नृत्य म्हणजे काय? मग कळलं कोकणातली एक जुनी परंपरा. हा इतका लहान, फक्त तुम्ही याचा हा डान्स बघा. ह्याला बघून आले ना फुल बाकीचे मुलं. कसं असतं ना, गावातली जुनी परंपरा ही लहान मुलांना किती प्रेरित करते. खरंच लहानपणीची आज आठवण आली. बाहेर बोर्डवर तीच प्रार्थना, तेच लहानपणीचं हास्य. बाकी तुम्हाला हा झाकडे नृत्य डान्स कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कधी कधी या शाळेत